अचानक जाना पडे आपल्याला पुण्याकू। आइए देखते हैं मजा आएगा। काल जिम वरून आल्यावर पप्पा मी खूप बोलले की लवकर सोजा, काल आपल्याला पुण्याला जायचे। आता पप्पाला नाही थोडी म्हणता येणार रे, मग काय झोपलं लवकर आणि सकाळी उठलो 5:20 ला। नंतर आवरलं आणि मम्मी करत होती गरम गरम पोळ्या। अभी मजा आएगा ना भिड़ो। मग काय चुरली पोळी आणि टाकलं त्यात दूध। नंतर पोटभर खाल्लं, साईबाबाचं दर्शन घेतलं आणि तसंच लांबून श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि मस्त गॉगल बिगल लगा की आम्ही लागलं खड्ड्याला। अबे साले हा खड्ड्याला आता काय म्हणावं, तिकडे रस्ते कमी आणि खड्डे जास्त। माझी पाठ आणि कंबर तर रस्त्याने डान्सच करत होते। तो म्हणतो माझा एखादा मनकाच खालीवर झाला असेल। आता तुम्ही म्हणता मग 2 व्हीलर वर एवढा लांब जायची काय गरज? तर ते पप्पाच्या ऑफिसचं काम होतं, इकडे तिकडे फिरणे का था हमको, इसलिए अपनी गाड़ी बरी ना। A few moments later. अब रास्ते में बजने लगी मेरे को ठंडी, इसलिए मैंने अपना फावड़ा पैक करके बनलो चोर। हा पांढरीचा पूल कसला खतरनाक वेळ यायला ना। 3-4 तास प्रवास केल्यावर फावडा मग पोचे हम अहिल्यानगर को। वहीच म्हणे आपल्याकडे लाईट का बरं याचा करत आहे, हे बघा कारण काम चुकारपणा चालू आहे इकडं। सगळे फिरू लागले, यच पट्टे फिरायचं नाव घ्या। आर यू कॉमेडी भी। व्ह्यूचा आनंद घेत घेत आम पोचे पुणे सिटीमध्ये।